नमस्कार, मी केरन मार्गदर्शक अर्जुन पाटील. आज आपण भेंडवड या गावात भात पिकाची पाहणी करण्यासाठी आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी भात पिकासाठी केरनची टेक्नॉलॉजी वापरल्या त्याचा आपण परिचय करून घ्या. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मी राजेंद्र बंडू कोळे, राहणार भेंडवडे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. तुम्ही तुमच्या भात पिकासाठी केरनची टेक्नॉलॉजी वापरल्या का? वापरली. किती आळवण्या आणि किती फवारण्या झाल्यात? तर एक आळवणी आणि 4 फवारण्या झाल्या. तीन फवारण्या झाल्या. 3 फवारण्या झाल्या. आता तुमचं भात काढलेलं आहे. तुमचं किती क्षेत्र आहे? हे 22 गुंठ आहे. 22 गुंठ आहे. हे किती पोती होतील तरी? तरी 30 पोती भात आता म्हणजे काढून तयार, वारं देऊन तयार आहे. वारं देऊन 30 पोती तयार आहे ती. ह्याच्या पूर्वी तुम्ही भात करत होता? हो, करतो. सर्वसाधारण ॲव्हरेज किती निघत होतं? काय अवरेज कशाचं एवढं नाही, म्हणजे पाऊण पोत्याचं अवरेज निघायचं गुंठ्याला. गुंठ्याला आज जवळजवळ 1.25 पोतं ते 1.5 पोत्याचं अवरेज आज निघालेला निघालेला आहे. पण ह्या वर्षी पावसाचं प्रमाण एकदम कमी आहे. आहे एकदम. त्यामुळे जर बाकीच्या भागातनी बघितलं तर ॲव्हरेज किती आहे? पोत्याचं पण Average पडलेलं नाही. पोत्याचं पण नाही आहे त्यांचं अवरेज. आपलं भात निघालेलं बघून तुम्हाला काय वाटतंय? समाधान आहे अगदी. अवरेज चांगला आहे आणि केरॉनचं पूर्ण म्हणजे आम्ही म्हणजे त्यांचा आभारच मानायला पाहिजे असं आमच्या जरा म्हणजे मनाला वाटायला लागलेलं आहे की भरपूर असं उत्पन्न ते वापरल्यामुळं आम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही सर्वसाधारण किती रुपयाचा खर्च केला केरनसाठी? केरांचा खर्च तरी 2-2.5 हजार रुपयेपर्यंत केलेला आहे. बरं, आणि त्यातून तुम्हाला किती पोत्यांचं जास्त उत्पन्न निघालं असं वाटतंय? तरी इतरांच्या याच्यापेक्षा जर बघितलं झालं तर 5 ते 7 पोत्याचं म्हणजे उत्पन्न जास्त निघाले. जास्त 7 पोती म्हणजे आज जर 3,000 रुपयाच्या हिशोबाने बघितलं तर 7 त्रिक 21,000 रुपये शेतकऱ्यांना 2,500 रुपये खर्च करून मिळालेले आहेत. यातून तुम्ही समाधानी आहे का? ठीक आहे, चांगला आहे, समाधान आहे. इतर शेतकऱ्यांना तुम्ही सल्ला काय द्याल? केरॉन वापरावं त्यांनी. चांगला आहे, केरॉनचा रिझल्ट चांगला आहे, हेच माझं म्हणजे चांगलं आहे प्रत्येकाला. जे केरनला माहिती दिला आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये केरन वापरून उत्पन्न वाढवून घेतला त्याबद्दल केरन टेक्नॉलॉजी तर्फे तुम्हाला आभार आहे. धन्यवाद सर.